नमस्कार मंडळी. सध्या सोशल मीडियासह सगळीकडेच लालबागच्या राजाच्या विसर्जनावरून झालेला विवाद चर्चेत आहे. पण मुंबईमध्ये एक असं गणेश मंडळ आहे ज्याने एक नवा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे. मुंबईतील सुतार गल्ली गणेश मंडळाने यावर्षी पीओपी ऐवजी फायबर पासून 39 फूट उंचीची गणेश मूर्ती साकारली. पण हे मंडळ खरं तर त्याच्या विसर्जनाबद्दल यंदा विशेष चर्चेत राहिलं. याचं कारण असं की या 39 फूट उंच आणि फायबर पासून बनवलेल्या बाप्पाची प्रत्यक्ष पारंपरिक जलाशयात विसर्जन झाले नाही. 39 फूट उंच मूर्ती असल्याने आणि फायबर पासून बनवल्यामुळे सुतार गल्लीचे बाप्पा राजा यांची मूर्ती कोणत्याही समुद्र, तलाव किंवा जलस्रोतामध्ये विसर्जित केली गेली नाही. तर ही मूर्ती जलाभिषेक करून पुन्हा मंडपात परत आणण्यात आली. आता येणाऱ्या 2-3 वर्षासाठी हीच मूर्ती ठेवण्याचा या मंडळाचा हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. मुंबईतील इतर गणेश मंडळाने याचा आदर्श घ्यावा आणि विसर्जनानंतर होणारी मूर्तीची विटंबना थांबवावी, अशी सर्व भाविक गणरायाचरणी प्रार्थना करत आहेत.